आरपीएफ कॉन्स्टेबल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। आरपीएफ कॉन्स्टेबलच्या जवळपास 5000 प्लस जागांसाठी भरती निघत आहे आणि त्या संदर्भात अपडेट सुद्धा या ठिकाणी आलेला आहे। आणि त्याचबरोबर आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीला रेल्वे सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सुद्धा म्हटलं जाते। तर आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आणि आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठा या ठिकाणी मोठा बदल या ठिकाणी करण्यात आला आहे, धक्कादायक बदल यामध्ये करण्यात आला आहे, ज्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं जे नुकसान या ठिकाणी आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये होणार आहे। तर ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, काय अपडेट या ठिकाणी आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये झालेला आहे याबद्दल। आणि आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये उंची किती लागणार आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, आणि त्याचबरोबर आरपीएफ कॉन्स्टेबलची ही भरती कधीपर्यंत निघणार आहे, जाहिरात कधीपर्यंत निघणार आहे, फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। ठीक आहे, तर आता आरपीएफ कॉन्स्टेबल भरती संदर्भात एक अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो, जे की फॉर्म भरणे चालू होते याबद्दल। तर जे रेल्वेचे मंत्री आहे अश्विनी वैष्णव, तर यांनी या ठिकाणी वलसाड गुजरातमध्ये एक भाषण त्या ठिकाणी दिलं, त्या ठिकाणी घोषणा त्यांनी करून टाकली। तर एक चांगली सुद्धा गोष्ट आणि एक जे विद्यार्थी मित्रांनो वाईट सुद्धा गोष्ट या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आनंदाची जी पहिली गोष्ट आहे तर ते आहे या ठिकाणी आरपीएफ में भर्ती हर साल की जाएंगी, अश्विनी वैष्णव ने घोषणा की वलसाड गुजरात में। आणि त्याचबरोबर रेल मंत्री अश्विनी वैष्णव ने सोमवार को घोषणा की रेलवे सुरक्षा बल आरपीएफ की भर्ती अब हर साल की जाएंगी। इससे पहले 4 से 5 वर्षों में आरपीएफ कर्मचारियों की भर्ती होती थी। आरपीएफ के 41वें स्थापना दिवस के अवसर पर गुजरात के वलसाड में एक सभा में केंद्रीय मंत्री ने कहा कि अब हर साल कांस्टेबल उपनिरीक्षक और निरीक्षक की भर्ती होगी। हर साल एक नए बैच को शामिल करने से सुरक्षा बल को उचित कैडेट प्रबंधक की दिशा में आगे बढ़ने में मदद मिलेगा, पूर्व की सरकारों पर निशाना साधते हुए वैष्णव ने कहा। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे तर आहे। आणि त्याचबरोबर जे अश्विनी वैष्णव रेल्वे जे मंत्री आहे तर त्यांनी एक घोषणा त्या ठिकाणी केली की आता आरपीएफ कॉन्स्टेबल जी भरती आता हे दरवर्षी या ठिकाणी होणार आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत। आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जे भरपूर काही परीक्षा दरवर्षी या ठिकाणी राबवल्या जात असते, ज्यामध्ये एसएससी जीडी झालं, त्याचबरोबर बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आरटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एनसीबी, एसएसएफ ह्या काही पॅरामिलिटरीच्या फोर्सेसच्या जागा भरल्या जाते। त्याचबरोबर जे एसएससी एमटेस हवालदार झालं, त्याचबरोबर एसएससी सिलेक्शन फोर्स फेज 13 मंत्रालय झालं, त्याचबरोबर एसएससी सीएचएसएल झालं, एसएससी सीजीएल झालं, त्याचबरोबर दिल्ली पोलीस झालं, दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर झालं, दिल्ली पोलीस एसआय झालं। तर ह्या काही विविध परीक्षा ज्या विद्यार्थी मित्रांनो एसएससी मार्फत जे दरवर्षी जे राबवल्या जाते, दरवर्षी जे विद्यार्थी मित्रांनो घेतल्या जाते आणि त्याच्या जाहिरात सुद्धा दरवर्षी येते, लक्षात ठेवा। दरवर्षी कंडक्ट हे परीक्षा करते स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत। ठीक आहे, तर आता आरपीएफची जर आपण याच्या अगोदर पाहिला, आरपीएफ कॉन्स्टेबलची जी भरती निघत आहे याच्या अगोदर 5-5 वर्षांनी ही भरती निघत आहे। जे जुनी जी भरती या ठिकाणी आली होती, मागील जी भरती आली होती आरपीएफची, तर ते 2023 ते 24 मध्ये आली होती। आणि त्याच्या अगोदर जे आरपीएफ कॉन्स्टेबलची जी भरती आली होती तर ते या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 2018 मध्ये आली होती। आणि 2018 नंतरची जी भरती आली होती तर ती जे विद्यार्थी मित्रांनो 2013 मध्ये आली होती। आणि 2013 च्या अगोदर जी भरती आली होती तर ते 2008 मध्ये या ठिकाणी आली होती, एक लक्षात ठेवा। कारण की 5-5 वर्षाने ही भरती या ठिकाणी पडे, 5-5 वर्षाने या भरतीची जाहिरात या ठिकाणी पडे। पण आता दरवर्षी जे कॉन्स्टेबलची भरती आता या ठिकाणी होणार आहे। आता आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये कोणता या ठिकाणी मोठा बदल करण्यात आलाय, ज्या की भरपूर विद्यार्थ्यांचा या ठिकाणी नुकसान होणार आहे, हे अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। अपडेट जे आलाय ते हे धक्कादायक अपडेट आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचा ह्या अपडेटमध्ये या ठिकाणी नुकसान होणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अपडेट काय आहे की ही जी आता स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत आरपीएफ कॉन्स्टेबलची भरती होऊन जाणार आहे, पण ते एसएससी जीडी सोबत जे एसएससी जीडी मार्फत आता ती भरती या ठिकाणी घेतली जाणार आहे। एसएससी जीडी मार्फत जे विद्यार्थी मित्रांनो आरपीएफ कॉन्स्टेबलची सुद्धा भरती त्यामध्ये होणार आहे। पण त्यामध्ये काय होणार आहे की एसएससी जीडी मध्ये जे वय लागते
जे वय लागते 18 ते 23 वर्षापर्यंत, SC/ST ला 5 वर्ष सूट, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट आणि ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 23 पर्यंत एवढीच वयोमर्यादा आपल्याला पाहायला भेटणार आहे, ज्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं भारी नुकसान या ठिकाणी होणार आहे। तसं जर RPF कॉन्स्टेबल भरतीमध्ये जे वयोमर्यादा लागते तर 18 ते 38 वर्षापर्यंत लागते ओपनसाठी आणि 18 ते 33 वर्षापर्यंत SC/ST कॅटेगरीसाठी आणि OBC कॅटेगरीसाठी 18 ते 31 वर्षापर्यंत। तर हा काही यामध्ये वयोमर्यादामध्ये ज्या विद्यार्थ्यांना सूट भेटत जात आहे, आता त्या विद्यार्थ्यांचं यामध्ये नुकसान आहे एक लक्षात ठेवा, कारण की आता वयोमर्यादा कमी करण्यात आली RPF कॉन्स्टेबलची। जी SSC GD मध्ये वयोमर्यादा कमी आहे तेवढीच वयोमर्यादा यामध्ये लागणार आहे आणि त्याचबरोबर उंचीमध्ये या ठिकाणी मोठा बदल करण्यात आला। RPF कॉन्स्टेबल भरतीला जे उंची लागत आहे 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांना 155 सेंटीमीटर लागत आहे, पण आता जे विद्यार्थी मित्रांनो RPF कॉन्स्टेबल मध्ये काय झालं आहे 170 सेंटीमीटर उंची हे पुरुष उमेदवारांसाठी लागणार आहे, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागणार आहे, छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर एवढं काही जे विद्यार्थी मित्रांनो ह्या गोष्टी या ठिकाणी चेंजेस करण्यात आलेला आहे। तर हा मोठा या ठिकाणी अपडेट आलेला आहे। हा मोठा या ठिकाणी मुलांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मुलांचं जे या ठिकाणी फार प्रमाणात या ठिकाणी नुकसान या ठिकाणी होणार आहे एक लक्षात ठेवा। तर आता RPF कॉन्स्टेबल भरती ही कधीपर्यंत निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर नोव्हेंबर महिन्यामध्ये ही RPF कॉन्स्टेबल भरती या ठिकाणी निघू शकते किंवा मग या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आज सुद्धा ही भरती निघू शकते किंवा उद्या सुद्धा भरती निघू शकते। 30 ऑक्टोबरला सुद्धा ही भरती या ठिकाणी निघू शकते किंवा 31 ऑक्टोबरला निघू शकते। 30 आणि 31 ऑक्टोबरला नाही निघाली तर हे नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला ही भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। लवकरच ही भरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा आणि RPF कॉन्स्टेबल भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं सर्वात अगोदर पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये फिजिकल, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी पूर्ण प्रोसेस आहे। तर RPF कॉन्स्टेबल भरतीमध्ये सर्वात अगोदर आपल्या यामध्ये पेपर घेतला जाणार आहे। पेपरचा जो अभ्यासक्रम आहे RPF कॉन्स्टेबल भरतीचा तर यामध्ये जे जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे 120 मार्काचा पेपर RPF कॉन्स्टेबल भरतीचा आपला घेतला जाणार आहे आणि 90 मिनिटाचा पेपरसाठी टाइम भेटणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग मध्ये सुद्धा कमी जास्त होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। निगेटिव्ह मार्किंग हे कमी या ठिकाणी होणार आहे, 0.25 या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग होण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे। SSC GD मध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी आहे। त्यानंतर RPF कॉन्स्टेबल भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर आपण विचार केला तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी। 1600 मीटर रनिंगसाठी जो टाइम भेटणार आहे 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत टाइम भेटते। त्याचबरोबर दुसरा जो पुरुष उमेदवारांसाठी RPF कॉन्स्टेबल भरतीमध्ये तर आपल्याला हाय जंप मारावं लागते, 3-4 फीट आपल्याला हाय जंप आपल्याला मारावं लागणार आहे। त्याचबरोबर लॉंग जंप आहे पुरुष उमेदवारांसाठी 14 फीट लॉंग जंप आपल्याला मारावं लागणार आहे। हे 3 काही इव्हेंट यामध्ये आहे, यामध्ये सुद्धा काही चेंजेस होण्याची दाट शक्यता आहे, लक्षात ठेवा जाहिरात आल्यावर। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी तर RPF कॉन्स्टेबल भरतीमध्ये ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे। 800 मीटर रनिंगसाठी जो टाइम भेटणार आहे तर हा आपल्याला भेटणार आहे 3 मिनिट 45 सेकंड पर्यंत टाइम भेटणार आहे। त्याचबरोबर दुसरा जो महिला उमेदवारांसाठी असणार आहे लॉंग जंप आपल्यासाठी असणार आहे 9 फीट लॉंग जंप मारावं लागणार आहे। त्याचबरोबर तिसरा जो महिला उमेदवारांसाठी हाय जंप आपल्याला मारावं लागणार आहे 3 फीट। तर हे काही इव्हेंट यामध्ये आहे, तर यामध्ये सुद्धा चेंजेस होण्याची शक्यता आहे। अभ्यासक्रम मध्ये सुद्धा चेंजेस होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। ज्यावेळेस जाहिरात येणार आहे त्यावेळेस आपल्याला कन्फर्म या ठिकाणी माहितच पडणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून येत आहे। RPF कॉन्स्टेबलची नवीन भरती ही निघत आहे, लवकरच ही भरती या ठिकाणी निघणार आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून सेल्फ स्टडी करा, आतापासून इमानदारीने अभ्यास करा। जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। आजच्या साठीच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय